भगवान बुद्धांना किंवा आपलं बाबासाहेबांनाच मानतो. आम्ही दुसऱ्या देवांना वगैरे काही हे करत नाही. आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा फक्त भीमामुळे आहे. यावर्षी तुम्हाला महानगरपालिकेमध्ये सर्व सुशिक्षित आणि उच्च शिक्षित लोक तुम्हाला पुढे दिसतात. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज क्रांतीसूर्य महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आज पाहू शकता तुम्ही माझ्या मागे हजारोच्या संख्येने इथे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी आले आहेत. लहान बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत तुम्हाला इथे आंबेडकरवादी लोक अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. ते आपण पाहू शकता. धर्म आणि जाती व्यतिरिक्त तर मानवता धर्म हा मोठा वाटतो तोच खरा माणूस. आणि ज्या माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागण्याचं जगण्याचा अधिकार दिला आणि जे लोक अन्याय करत होते त्यावरती वाचा फोडली असे क्रांतिकारी क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मग हे कोणत्याही जाती धर्मातील असतील, मग मराठा, बौद्ध, धनगर, अनेक जातीतील लोक आज तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आम्ही आंबेडकरीवादी आहोत असं अभिमानाने सांगतायत, अभिमानाने मिरवतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज आवर्जून ते मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत. यातूनच आपल्याला कळतं की जाती धर्म हे एक माणसाने पेरलेलं विष आहे. अनेक माणसांमध्ये हे तेढ निर्माण केलेलं आहे आणि या विषाला बळी न जाता, आहारी न जाता जी लोक या धर्मजात पासून खूप विपरीत आहेत, दूर आहेत आणि दूर चालले आहेत, हे अत्यंत चांगली बाब आहे. आज आपण पाहू शकता वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक इथे उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी. आणि ते ठामपणे सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नसून ते सर्व लोकांचे आहेत, भारतीयांचे आहेत. तर आपल्याला कसं माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे नसून ते देशाचे नेते आहेत. त्यांनी जातपात न पाहता स्त्रियांच्या उद्धारासाठी, गोरगरिबांच्या उद्धारासाठी, येथील प्रत्येक नागरिकांसाठी त्यांनी संविधानामध्ये दिलेले कलम हे सांगून जातात की त्यांनी मानवता हा धर्म पाळलेला आहे. तर काही लोक जे त्यांना जाती धर्मामध्ये बांधून ठेवण्याचा जो प्रयत्न करत आहेत, जे की अत्यंत चुकीचं आहे. पण आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक इथे डॉक्टर आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी येतात. चला तर पाहूया इथे आज आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा फक्त भीमामुळे आहे. आणि ही भावना खरं तर सर्व तरुणांनी, सर्व बाबासाहेबांच्या अनुयायांनी लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही आंबेडकरांचे भक्त आहात की अनुयायी आहात? तुम्ही अनुयायी आहात की भक्त आहात? भक्त नाही, आम्ही अनुयायी. मग आज अनुयायी म्हणून तुम्ही काय करता? काही नाही, आम्ही जे बाबासाहेबांचं आपलं जे असतं ते व्यवस्थित आम्ही करतो. आम्ही गौतम बुद्ध, भगवान बुद्धांना किंवा आपलं बाबासाहेबांनाच मानतो. आम्ही दुसऱ्या देवांना वगैरे काही हे करत नाही. कारण बाबासाहेबांनी सांगितले, शिकवले आम्हाला, शिकून संघटित व्हा, करा सौरा तर जवळ पाहिजे. तर तुम्ही आंबेडकरांचे भक्त आहात की अनुयायी आहात? अनुयायी. अनुयायी म्हणून तुम्ही काय पालन करता त्यांनी सांगितल्याचं? काय समाजाची चालू काय काय करता? काय असं काय सांगता येईल? काहीतरी करत असाल अनुयायी म्हणल्यानंतर. काय सांगता येईल? वंदन करून जावा म्हणलं, थोडं समाधानी वाटते जीवाला. बाबासाहेबांचे जर अनुयायी आहात तर काय वाटतं तुम्हाला, अनुयायांनी काय केलं पाहिजे, काय पाळलं पाहिजे? जे काही त्यांचे विचार आहेत नाही का ते आचरणात आणले पाहिजे. त्यांच्या विचारांचं पालन हेच की त्यांनी आपल्याला शिका संघटित व्हा ही जी हे दिलेली आहे ती तसं सातत्याने पुढे चालू ठेवणं आणि त्यांच्या ह्याच्यासाठी आपल्याकडून जेवढं हे होईल तेवढं मार्गदर्शनाखाली त्यांच्या आपण जे कुठले कार्य आपण त्यांनी केलेले आहेत त्यांच्याकडून तसं तर कुठल्या गोष्टी राहिलेल्या नाहीयेत, पण त्या पूर्ण आचरणात आणणे आणि पूर्ण कशा त्या कम्प्लीट होईल हे करणे ह्याकडे आपलं हे असतं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं केलंय, त्यांच्यासाठी आपण इथे उभे आहोत आज. त्यांचं सगळे कार्यक्रम आपण एकत्र येऊन केले पाहिजे, आणखीन त्यांना अभिवादन दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी जसं सांगितलंय की शिक्षण क्षेत्रात मुलांनी पुढे या आणि राजकारण बदलून टाका. आपल्याला कुणाचे गुलाम व्हायचं नाहीये. समजा शिक्षण करणारा विद्यार्थी, जसं मी आज एक IT इंजिनियर प्रभाग क्रमांक 27 मधून इच्छुक उमेदवार आहे, तसं शिक्षणातले पोरं पुढे आले
तर ऑब्विसली आपला इतिहास तुम्ही म्हणालात की तुम्ही उमेदवार आहात, पण असं पाहायला जातं की इथे हजारो लाखोच्या संख्येने जे आंबेडकरी अनुयायी आहेत ते इथं मानवंदनाला तर येतातच, तसेच 14 एप्रिलला जयंती निमित्तही ते येतात. परंतु हे आंबेडकरी जे अनुयायी आपल्या स्वतःला समजतात ते मतामध्ये मात्र परिवर्तन त्यांचं होत नाही. नाही, यावेळेस नक्कीच मतामध्ये परिवर्तन होणार, कारण सुशिक्षित जेवढा सुशिक्षित समाज आहे आज सर्व पुढे आलाय. आणि तुम्ही पाहिलं असेल तर आज प्रत्येकाने जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी प्रत्येकाने शिक्षणाची डिग्री पहिली लावली. याच्यापेक्षा आपल्यासाठी कोणती मोठी गोष्ट नाही येते, कारण बाबासाहेबांनी जे आपल्याला शिकवण दिली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या मूलभूत त्याच्या गोष्टीवर आपण लढत आहोत. आणि नक्कीच यावर्षी तुम्हाला महानगरपालिकेमध्ये सर्व सुशिक्षित आणि उच्च शिक्षित लोक तुम्हाला पुढे दिसतात. संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामुळेच खऱ्या अर्थानं या देशाची प्रगती झालेली आहे. फक्त बहुजन समाजासाठीच बाबासाहेबांनी कार्य केलं नाही, तर संपूर्ण देशासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व जनता या ठिकाणी उपस्थित असते. 14 एप्रिलचा उत्सवच असतो आणि त्या वेळी देखील अनेक लोक या ठिकाणी येतात. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.